शैलाज फॅशन अँड डिझायनिंगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज व्हिडिओ एवढ्यासाठी बनवते आहे की मी इथून पुढे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्याला फॅशन डिझायनिंग कशाप्रकारे केली जाते आणि बुटीक लेवलचं काम कशाप्रकारे केलं जातं याबद्दल मी सर्व काही तुम्हाला फ्रीमध्ये शिकवणार आहे. आणि जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला फॉलो करा आणि जे मी व्हिडिओ टाकेल त्यावेळेस तुम्ही ते नक्की पहा, जेणेकरून तुम्ही घर बसल्या फ्रीमध्ये आपलं हे बुटीक लेवलचं काम शिकू शकता. एकदम इझी पद्धत असणार आहे आणि जसं आपण बुटीक लाईनला जी फिनिशिंग असते कशाप्रकारे हात शिलाईपासून मी सुरुवात करणार आहे. आणि सर्वात अगोदर मी तुम्हाला पहिलं ब्लाऊज जर तुम्हाला शिकायचं आहे तर त्या ब्लाऊजमध्ये काय काय मटेरियल लागणार आहे आपल्याला तर ते बघणार आहोत. तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओला कंटिन्यू राहा आणि एकदम फ्रीमध्ये तुम्हाला शिकवले जाणार आहे. याचं 1 रुपयाही तुम्हाला पे करायचा नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही नक्की आपल्या चॅनलला फॉलो करा. तर सर्वात अगोदर मी तुम्हाला काय करणार आहे, आता ब्लाऊजमध्ये तुम्हाला काय काय मटेरियल लागणार आहे. म्हणजे जेव्हा ब्लाऊज आपण कटिंग करू आणि मग त्यासाठी साधा ब्लाऊज कटिंग करायचा आहे तरी बी कोणतं मटेरियल यूज करायचं, म्हणजे कोणते कोणते टूल्स यूज करायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओला असंच कंटिन्यू राहा आणि बघा, तुमच्याकडे हे सगळे टूल्स नसतील तर ते तुम्ही घेऊन या. याने खूप छान अशी फिनिशिंग येते कटिंगमध्ये. तर चला, तर मग आता मी तुम्हाला ब्लाऊजसाठी काय काय टूल्स लागणार आहेत त्याची माहिती देते. तर सर्वात अगोदर आपण पाहणार आहे कटिंगसाठी लागणार आहे आपल्याला कैची. तर ही अशा प्रकारची कैची घ्या जेणेकरून कपडा इझिली कट होईल. आणि जर पेपर कटिंग करायचं असेल तर पेपरसाठी तुम्ही दुसरी कैची घ्या. तर ही कैची फक्त तुम्हाला कपडा कटिंग करण्यासाठी यूज करायची आहे. दुसरं लागणार आहे मार्किंग मेजरमेंटसाठी तुम्हाला टेप लागणार आहे. तर टेपमध्ये पण तुम्हाला टेप कसा चॉईस करायचा आहे. आता या इथे पाहू शकता, इथे मी 2 टेप तुम्हाला दाखवत आहे. तर हा जो टेप आहे हा बघू शकता, असं थोडंसं कापड मिक्स असलेलं टेप घ्यायचं आहे. आणि हा फक्त प्लॅस्टिकचा टेप आहे, यात कापड वगैरे यूज नाही आहे. पण हा चांगला नाही आहे. तुम्ही अशा प्रकारचा टेप घ्या ज्याच्यामध्ये तुम्हाला साईडनी पण आहे ना रेषा अशा दिसणार, कापड निघल्यासारखं दिसतील, तर तो टेप घ्या. आणि काय करायचं आहे, जेव्हा तुमचं टेपचं काम होईल तेव्हा त्याला असा फोल्ड न करता ह्याला असं अशा प्रकारे ओपन करायचा आणि कुठेतरी अडकून ठेवायचा. जर तुम्ही असं फोल्ड करणार तर जेव्हा तुम्ही मेजरमेंट करताल तर त्यावेळेस ते असेच फोल्डिंगच्या लाईन येणार आहेत. तर त्याच्यामुळे तुम्हाला असा फोल्ड न करता असा ओपन ठेवायचा आहे टेप. आणि असा कापडी टेप घ्या तुम्ही, असावाला नाही. हा मी तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणजे सांगण्यासाठी दाखवत आहे की हा टेप कमी यूज करा. जास्त करून तुम्ही अशा प्रकारचा, हे बघा मी किती काही केलं तरी याला असं काहीच होत नाही, तसा हा वेगळा टेप आहे. तर तुम्ही अशा प्रकारचा टेप घ्या आणि काम झाल्यानंतर ना खिळ्याला वगैरे अडकून ठेवत जा किंवा मशीनला अडकून ठेवत जा, म्हणजे तुमचा टेप हा असाच सरळ राहणार आहे. तर तुम्हाला माहिती पडलंच असेल की आता कोणत्या प्रकारचा आपल्याला टेप घ्यायचा आहे. मार्केटमध्ये हा टेप तुम्हाला थोडासा 20 रुपयाला भेटेल आणि हा वाला टेप आहे ना 15 किंवा 10 रुपयाला तुम्हाला मिळून जाईल. पण जास्त करून जो महाग आहे तोच तुम्ही घ्या, कारण खूप दिवस चालतो, पण हा जास्त दिवस चालत नाही आहे. मी अशा प्रकारचे टेप पहिले यूज करून पाहिले आहेत, ते जेणेकरून ते जास्त नाही चालले. आणि टेप पण आहे ना तुम्हाला काय करायचं आहे, असा फाटका वगैरे म्हणजे कट झालेला किंवा तुम्ही तिथं शिलाई मारली असा टेप तुम्हाला यूज करायचा नाही आहे. तुम्हाला नेहमी पूर्ण तुमचा टेप व्यवस्थित असला पाहिजे, जेणेकरून तुम्ही जेव्हा मेजर करताल म्हणजे माप घेताल त्यावेळेस तुमचा टेप पूर्णपणे व्यवस्थित असला पाहिजे. की आता इथं समजा कट झाला आहे, मग तुम्ही याला असं शिवला तर असा टेप तुम्ही घेऊ नका, कारण असं तुम्ही जर करताल तर तुमच्या मापामध्ये बिघड होणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला टेपची माहिती समजलीच असेल. आता आपण नेक्स्ट पाहूयात. नेक्स्ट आहे हा फ्रेंच कर्व. तर याचा वापर तुम्ही खूप करू शकता. ब्लाउजेस, ड्रेस, नेक डिझाईनमध्ये, आर्म होलचा शेप देण्यासाठी, प्रिन्सेस कटचा शेप देण्यासाठी,
ही तर तुमच्याकडे असलंच पाहिजे. बाकीचे टूल्स असू अथवा नसू, पण हे तुमच्याकडे जरूर असलं पाहिजे. तर हा छोट्या साईजचा फ्रेंच कर्व आहे. यातूनच मोठ्या साईजचा पण येतो. जर तुमचा हेवी साईजचा माप असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये तो मोठा फ्रेंच कर्व यूज करू शकता. तर हा छोटा आहे आणि हा पण ह्याच साईजचा आहे, पण ह्याच्यामध्ये कसं आहे मार्किंग केलेलं आहे. तर हा जास्त फायदा आहे याचा. आणि ह्याचा फक्त तुम्ही शेप देऊ शकता, पण ह्याच्यामध्ये तुम्हाला मार्किंग कितीपर्यंत करायची, काय करायचं हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये मिळून जाणार आहे. जसं आता आपण आर्म होलचा शेप देऊ, तर आपला आर्म होल समजा 8 इंच आहे. पूर्ण गोलाई आर्म होलची 16 इंच आहे आणि तुम्हाला डिवाइड बाय 2 करायचं, तर अर्धा येणार 8 इंच. तर त्याच्यामध्ये तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्हाला समजून जाणार की आपला 8 इंचापर्यंत आपल्या फिटिंग लाईनपर्यंत आर्म होल आला पाहिजे. तर हे जास्त चांगलं. हा प्लेन आहे आणि हा पूर्ण याच्यावरती टोटल लिहिलेली आहे. जसं 1 2 3 असं लिहिलेलं आहे आणि हा चांगल्या कंपनीचा आहे. तर हा घ्यायचा. हा तुम्हाला जर असा नको असेल तर तुम्ही हा पण घेऊ शकता. हा थोडा कॉस्टली येणार, म्हणजे 5-10 रुपयांनी जास्त, आणि हा थोडा कमी पैशामध्ये येणार आहे. काम एकच करणार, पण थोडासा फरक, म्हणजे फक्त हा प्लेन आहे आणि याच्यावरती नंबर लिहिलेले आहेत. हे टूल्स तुमच्याकडे जरूर असले पाहिजे, कारण तुम्हाला यांनी शेप देण्यासाठी खूप छान मदत होते. इथून पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेलच की याचा किती उपयोग असतो. तर आता आपण नेक्स्ट पाहूया. तर नेक्स्ट आहे ही स्ट्रेट स्केल, सरळ आहे. तर ह्याचा पण खूप छान उपयोग होतो. टेलरिंग मटेरियलमध्ये तुम्हाला हे जरूर असलं पाहिजे. जर तुम्हाला टेपचा यूज नाही करायचा मार्किंगसाठी, तर याच्यामध्ये पण नंबर लिहिलेले आहेत. तर हा पण खूप छान आहे. या साईडला 1 इंचाचं मार्किंग आहे, म्हणजे इथून 1 इंच आणि इकडे सेंटीमीटरचं असं इथे तुम्हाला बिना टेपची गरज पडता तुम्हाला याचा उपयोग होणार आहे. आणि स्ट्रेट स्केल आहे, याचा पण खूप जास्त प्रमाणात वापर केला जातो. आता आपण नेक्स्ट पाहूयात. तर नेक्स्ट आहे ह्या ट्रायंगल शेप. याचा वापर पण तुम्हाला जास्त होणार आहे आणि तुमच्याकडे ही पण स्केल असणं खूप गरजेचं आहे. जास्त करून तुम्हाला फ्रेंच कर्व आणि ह्या ट्रायंगल शेपच्या पट्टी असणं खूप गरजेचं आहे. जसं ही आहे, ह्यानी कटोरी ब्लाऊजमध्ये तुम्हाला 90 डिग्रीचा शेप देण्यासाठी याचा खूप उपयोग होतो आणि स्ट्रेट लाईनसाठी याचा खूप उपयोग होतो. म्हणजे कसं, जर आता आपला कपडा असा सरळ आहे, आता ह्या साईडनी घडी आहे आणि हा पुढचा भाग आहे, तर तुम्ही याला असं सरळ ठेवायचं. कपड्याच्या बरोबर ठेवताल आणि ही पुढची मार्किंग तुम्हाला बरोबर सरळ मिळणार आहे. कारण आपला कपडा नेहमीच व्यवस्थित असतो असं काही नाही, क्रॉस असतो, कसा वाकडा तिकडा कपडा असतो. तर त्यासाठी तुम्हाला ह्या स्केलचा खूप वापर केला जातो त्याच्यामध्ये. म्हणून तुम्ही अशा प्रकारची एक जरी स्केल घेतली तरी तुम्ही चालू शकता. त्यातनंच ही आहे, ही जरा छोटी पडते लाईनला आणि ही थोडीशी मोठी आहे ह्याच्यापेक्षा. तर मी जास्त करून हीच वापरते. याचा वापर मी करतच नाही आहे. कटोरी ब्लाऊजमध्ये कटिंग करण्यासाठी फक्त हे 90 डिग्रीचा शेप देण्यासाठी करत असते. जर तुम्हाला ती वेगळ्या टाईपची कटोरी पण 2-3 टाईपची येते, तर त्यातली जी वेगळी कटिंग होते त्याच्यासाठी मी याचा वापर करत असते आणि ही स्ट्रेट लाईनसाठी वापर करत असते. तर फ्रेंच कर्व आणि ही स्केल खूप गरजेची आहे तुम्हाला मार्किंगसाठी. तर नक्की जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नक्की घ्या. तुमच्या जवळच टेलरिंग शॉप असेल तर तिथून ही स्केल, एक फ्रेंच कर्व आणि चांगल्या प्रकारचा टेप तुम्हाला घ्यायचा आहे. चांगल्या प्रकारची कैची तुम्हाला घ्यायची आहे. तर समजलं. आता आपण नेक्स्ट पाहूयात. तर छोटे मोठे धागे कट करायसाठी कैची किंवा कटर तुमच्याकडे असणं पाहिजे. कटर असलं तरी उत्तम आणि कैची असेल अशी छोटी टाईपची तरी चालेल. जेव्हा तुमची शिलाई चुकीची होते, व्यवस्थित शिलाई म्हणजे चुकीची झाली, तर त्यावेळेस तुम्हाला याचा वापर करता येतो धागा खोलण्यासाठी. खूप इझिली धागा खोलला जातो. ही जी साईड आहे ही खालच्या बाजूला ठेवायची आहे आणि ही साईड वरच्या बाजूला ठेवायची आहे. जी नोक आहे ही वरच्या बाजूला असलं पाहिजे आणि ही कपड्यात मधोमध अशी घालून आपल्याला ही शिलाई अशी खोलायची आहे. तर ह्याचा खूप उपयोग होतो. व्यवस्थित याचा वापर केला तर तुम्हाला किती पण चुकीचं काम झालं तरी धागा खोलण्यासाठी याचा
जास्त प्रमाणात वापर केला जातो. आणि मार्किंग करण्यासाठी मार्कर पेन हवा किंवा चॉक घ्या. चॉक पण जो माझ्याकडे आता संपला आहे म्हणून मी तो चॉक तुम्हाला दाखवणार नाही आहे. मी आता ऑर्डर केलेला आहे. जर तो आल्यानंतर मी तुम्हाला तो चॉक दाखवेल, जेणेकरून त्याची मार्किंग एकदम नीट अँड क्लीन येते. खूप फिनिशिंगमध्ये मार्किंग येते आणि त्या चॉकपासून तुम्ही इस्त्रीने ते मार्किंग मिटवू पण शकता. एकदम सोप्या पद्धतीने तुमची जर मार्किंग चुकीची झाली असेल तर तो चॉक वापरून तुम्ही ती मार्किंग मिटवू शकता. तर जेव्हा माझ्याकडे तो चॉक येईल तर त्यावेळेस मी तुम्हाला तो चॉक पण दाखवेल की तो कोणत्या प्रकारचा आहे. आणि तुम्हाला तसा जर तुमची मार्किंग नवीन शिकत आहे ना, तर काय होणार, तुमचं सारखं चुकीचं होणार. त्याच्यामुळे तुम्हाला मग ते कपडा वेस्ट करण्यापेक्षा तुम्ही इस्त्रीने ती मिटवून टाकायची मार्किंग. तर तो चॉक माझ्याकडे आला की मी तुम्हाला नक्की दाखवेल. तर आता आपण नेक्स्ट पाहूया. आणि शिलाईसाठी तुम्हाला धागे पाहिजेत. तर धागा पण आहे ना यूज करताना चांगल्या क्वालिटीचा घ्यायचा. त्याचे थ्रेड चेक करायचे. 2-3 असे याला थ्रेड असतात. म्हणजे एकाच धाग्याला 2-3 प्रकारचे थ्रेड असतात. 2 थ्रेडवाला पण असतो धागा, 3 थ्रेडवाला पण असतो. तर ते तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. तर हा आहे टेलर 300 मीटरवाला. आणि पण मी सांगेल तुम्हाला की वर्धमानचा धागा घ्या. सर्वात जास्त छान आणि उत्तम चालणारा धागा तो आहे वर्धमानचा. आणि हा आहे चेरी. तर हा 400 मीटरचा आहे. हे लोकल धागे घेण्यापेक्षा तुम्ही वर्धमानचा धागा घ्या. त्यातनं मोठे असे जाडवाले धागे पण मिळतात. तो 100 रुपयाला मिळतो. आणि जो असा छोटा 300 मीटरचा असतो तो 7 या 8 रुपयाला येतो. आणि जर असा मोठा घ्यायचा आहे तर तो तुम्हाला 10 रुपयाला तो धागा भेटून जाईल. तर चांगल्या क्वालिटीचं जर आपल्याला कस्टमरला चांगलं खुश करायचं असेल तर त्यांना पण चांगल्या क्वालिटीचं काम द्यावं लागतं. तेव्हाच ते खुश होतात आणि मग परत परत आपल्याकडे येतात आणि इतरही लोकांना सांगतात की अमुक तमुक खूप छान पद्धतीने स्टिचिंग करते, तर तुम्ही पण तिकडे जा. मग आपले चार्जेस जरी जास्त असतील तरी तो कस्टमर आपल्याकडे येणारच. तर त्यासाठी तुम्हाला व्यवस्थित चांगलं मटेरियल यूज करायचं आहे जेव्हा पण तुम्ही स्टिच करणार आहेत. हे बेसिक मटेरियल मी दाखवलं तुम्हाला. जेव्हा ड्रेसेस वगैरे शिकू, ड्रेस, पॅन्ट, प्लाझो, इतर काही, तर त्याच्या वेळेस तुम्हाला मग ते मटेरियल मी तुम्हाला दाखवेल. आता फक्त हे जे ब्लाऊजसाठी आपण यूज करणार आहोत तर ते मी तुम्हाला दाखवत आहे. तर सुरुवातीला तुम्हाला काय शिकायचं आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि एकदम चांगल्या पद्धतीनं मी तुम्हाला शिकवेल. जे तुम्हाला पैसे भरून पण तिथे छोटे छोटे पॉईंट्स तुम्हाला शिकवले जाणार नाहीत, ते मी तुम्हाला फ्रीमध्ये शिकवणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि फ्रीमध्ये शिकायचं आहे. तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. आणि उद्यापासून आपण हातशिलाई, बुटीक लाईनमध्ये हातशिलाई कशा प्रकारे केली जाते, जरा पण तुम्हाला धागा दिसणार नाही, या पद्धतीने मी तुम्हाला हातशिलाई शिकवणार आहे. हातशिलाई, टीज बटन, हुक आहे, सगळं शिकवणार आहे सुरुवातीपासून. तर नक्की पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचा मनापासून धन्यवाद. असेच चॅनलला आपल्या कनेक्ट राहा आणि फ्रीमध्ये शिकून घ्या. तुम्हाला जे नाही आहेत, तुम्ही खूप सारे पैसे भरून जे शिकणार आहात ते तुम्हाला मी फ्रीमध्ये शिकवणार आहे आणि खूप चांगल्या लेवलने मी शिकवणार आहे. तुम्हाला काही तुमचे डाऊट्स जरी असतील ना तरी तुम्ही मला मेसेजद्वारे विचारायचे आहेत. मी तुम्हाला सगळं डाऊट तुमचेच क्लिअर करेल. आणि कोणतीही अडचण असेल तरी तुम्ही मला सांगा की शिलाईच्या कामामध्ये इथे माझी चूक झाली आहे, तर मी तुम्हाला पूर्ण सांगणार आहे, पूर्णपणे गाईड करणार आहे. तर त्यासाठी नेहमी कंटिन्यू राहा चॅनलला आणि नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. तर आज आपला हा पहिला क्लास होता. उद्या आपण तुरपाईचा क्लास घेणार आहोत, म्हणजेच हातशिलाई. हातशिलाई कशा प्रकारे करायची एकदम इनविजिबल पद्धतीने, तुम्हाला धागा पण दिसणार नाही. हातशिलाईपासून आपण सुरुवात करणार आहोत. तर जे बिगिनर्स असतील त्यांनी नक्की फॉलो करा. तर चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत